एकीकडे देशाचे पंतप्रधान न खाऊंगा न खाने दूंगा असं अभिमानानं सांगत असताना दुसरीकडे जागतिक भ्रष्टाचार निर्देशांकात भारताचं स्थान 80 वरून 93 वर घसरल्यानं चिंता व्यक्त होऊ लागली आहे। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कोल्हापुरातील शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना याबाबतचं निवेदन सादर करत भ्रष्टाचार रोखण्याची मागणी केली आहे। आशिया खंडात लाचखोरीमध्ये 38 गुणांसह भारत तळातून दुसऱ्या क्रमांकावर, तर सर्वात तळाला कंबोडिया हा देश आहे। सरकारी आकडेवारीनुसार 2014 ते 24 या काळात भ्रष्टाचार विरोधातील गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण घटलं असलं तरी देशातला भ्रष्टाचार मात्र वाढताना दिसतोय। भ्रष्टाचारच शिष्टाचार होत असल्यानं भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार लाचखोरांना बडतर्फ करण्याची शिक्षा द्यावी, हा कायदा आणखीन कडक करण्यात यावा, जनतेमध्ये याबद्दल जनजागृती करावी अशा मागण्यांचं निवेदन भाकपच्या वतीनं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना सादर करण्यात आलंय। निवेदन सादर करताना सतीशचंद्र कांबळे, दिलीप पवार, उत्कर्ष पवार, दिलदार मुजावर, अण्णा मानेकर, तौफिक मुलानी, अक्षय देशमुख, अभिषेक मिठारे, सुवेद मुजावर, अन्सार मुल्लानी, जावेद बागवान, रघुनाथ कांबळे, रमेश वडणगेकर आदी उपस्थित होते।